जाऊयात नाशिकमधून एक महत्त्वाची बातमी आहे। बफर स्टॉक खरेदीचं नाफेड समोर एक आव्हान उभं राहिलंय। आता प्रोड्युसर कंपन्यांना सुद्धा खरेदी दाखवावी लागणार आहे। यामध्ये निर्यात मूल्य घटवल्यानंतर दरात तेजी आली आहे। निर्यात दर 20% आल्यामुळे दरवाढ आता झाली आहे, तर केंद्रानं निर्यात मूल्य शून्यावर आणून निर्यात दर हा 20% आणलाय। त्यामुळे आता कांद्यांचे दर 400 ते 500 रुपयांनी वाढल्याचं दिसून आलंय। याचा फायदा थेट शेतकरी वर्गाला किती होतोय? मात्र नाफेड आणि शेतकरी प्रोड्युसर कंपन्यांपुढे वेगळाच एक पेच निर्माण झालाय, तो म्हणजे सध्या वाढलेल्या भावात कांदा खरेदी करणं त्यांना न परवडण्यासारखंच हे आहे आणि त्यामुळेच आता पुढे यामध्ये काय होतं ते पाहणं महत्त्वाचं असेल। आजपासून यूपीआय मर्यादेमध्ये काही बदल करण्यात येणार आहे। डिजिटल पेमेंटसाठी एनपीसीआय कडून आता नवीन नियमावली सुद्धा जारी करण्यात आली आहे। यामध्ये एका व्यवहारात 5 लाखांपर्यंत कर भरणा करणे शक्य होणार आहे। यापूर्वी ही मर्यादा केवळ 1 लाखांपर्यंतची होती। तर या नवीन व्यवहार मर्यादेमुळे आता भारतातील डिजिटल व्यवहारांना गती मिळेल आणि करदात्यांसाठी व्यवहाराची ही प्रक्रिया सुलभ होणार आहे।